नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कसं पार्थ आणि काव्याचं लग्न त्यांच्याच इच्छेविरुद्ध पार पडतं आणि लग्नाचे विधी ज्यावेळेस पूर्ण होतात तेव्हा कसे अचानक जीवा आणि नंदिनी त्या ठिकाणी पोहोचतात आणि हे सगळं कसं कसं घडतं, काय काय घडतं. त्यामुळे आजचा भाग इंटरेस्टिंग तर असणारच आहे, त्याचबरोबर खूप जास्त छानसुद्धा असणार आहे, कारण आजच्या भागात खूप सर्व ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहायला नक्की विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून या एपिसोडचे पुढचे एपिसोडसुद्धा तुम्हाला पटापट पाहायला मिळतील. तर चला मग मित्रांनो, वळूया आपल्या आजच्या एपिसोडकडे, ज्याचंच नाव आहे लग्नानंतर होईलच प्रेम. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे काव्या ही पार्थला सांगत असते, पार्थ, लग्न करून निघून जाऊया आपण इकडनं, इथे खूप घुसमट होतीये आता. त्याबरोबर लगेचच पार्थ हा काव्याला हात पुढे करतो. आता पार्थने हात पुढे केल्याबरोबर काव्याला जीवाची आठवण येते, पण तरीसुद्धा काव्या इच्छा नसताना पार्थच्या हातामध्ये आपला हात देते. काव्याचा हात जसाच हातात येतो त्याबरोबर पार्थला नंदिनीची आठवण यायला लागते. नंदिनीने पार्थला पहिल्यांदा जेव्हा हाताला स्पर्श केला होता तो प्रसंग पार्थला आठवायला लागतो. तर दुसरीकडे काव्याला सुद्धा जीवाची आठवण येत असते. जीवा आणि ती दोघांनी एकमेकाच्या हातात हात पकडून ठसे बनवले होते हाताचे, आणि ते लाईफ टाईमचे गिफ्ट आहे असे जीवाने तिला सांगितलं होतं. तर दुसरीकडे आता नंदिनी ही खूपच जास्त रडत असते, कारण घडलेल्या सर्व प्रकाराचं तिला खूप वाईट वाटत असतं. तर आता इकडे पार्थ हा काव्याला घेऊन बाहेर आलेला असतो. त्यानंतर आता लग्नाचे विधी सुरू केले जातात. मध्ये अंतरपाठ पकडला जातो. सगळेजण त्यांच्यावरती अक्षता टाकत असतात, मंगलाष्टका म्हटल्या जात असतात, पण इथे सगळेच जण दुःखी असतात, सगळेच जण रडत असतात. तर आता इथे रम्याची आई ही म्हणत असते की कुठे गेली ही मूर्ख रम्या, काय माहीत आज देशमुखांची सून म्हणून खरं तर तिने घरात गृहप्रवेश केला असता पार्थच्या जोडीने, पण कुठे गेली आहे काय माहिती, काही कळायला मार्ग नाही आहे. आता सगळं तिने विस्कटून टाकलेलं आहे. ह्या काव्याचा गृहप्रवेश होईल आता पार्थची बायको म्हणून. तर दुसरीकडे आता इकडे जीवा हा नंदिनीला सांगत असतो की हे बघा, प्लीज तुम्ही रडू नका, सर्व काही व्यवस्थित होईल. तसंसुद्धा माई आजीने सांगितलं आहे की आपल्याला फक्त मुहूर्ताच्या आत पोहोचायचं आहे आणि काळजी करू नका, आम्ही तुम्हाला मुहूर्तापर्यंत कसंही करून तिथे घेऊन जाईन. बरं मला सांगा, हा दीपक नेमका आहे तरी कोण, त्याने तुम्हाला किडनॅप का केलं? त्यावर नंदिनी ही सांगायला लागते, दीपक हा आमच्या कंपनीमध्ये काम करणारा एक मुलगा होता. माझं आणि पार्थचं ज्यावेळेस लग्न ठरलं तेव्हाच त्याने मला प्रपोज केलं. मी त्याला तेव्हाच नकार दिला होता, स्पष्टपणे नाही असं सांगितलं सुद्धा होतं, पण तो मला सतत त्रास द्यायला लागला. म्हणून मग एक दिवशी न राहून मी त्याच्या मुस्कटात मारली. हो, मला हे माहीत होतं की त्या दिवशी मी हे केल्यामुळे त्याला माझा राग आला होता, पण खरंच सांगते, मला असं नव्हतं वाटलं की तो ह्या थराला पोहोचू शकतो. आता असं म्हणून नंदिनी पुन्हा रडायला लागते. त्याबरोबर जीवा हा तिला समजावत म्हणत असतो, अहो तुम्ही रडू नका, रडताय कशाला, खरंच आपण पोहोचू तुमच्या मुहूर्तापर्यंत, आज तुमचं लग्न आहे, तुम्ही हसा. तर दुसरीकडे आता इकडे जीवाची आठवण ही काव्याला येत असते. त्या दोघांनी एकत्र किती छान रोमॅन्टिक डान्स केला होता तो सुद्धा तिला आता आठवत असतो, आणि तिच्या समोर नवरदेव म्हणून अंतरपाठाच्या पलीकडे पार्थ उभा असतो. आता गुरुजी हे वधूने एकमेकाच्या गळ्यात हार घाला असं सांगतात. त्याबरोबर काव्याला तिने जीवाला सांगितलेले शब्द आठवायला लागतात, आपण लग्न करावं, आपलं छान व्हावं, यासाठी रोज मी मंदिरात जाऊन 5 दिवे लावते. त्याबरोबर इकडे जीवा हा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी अहो तुम्ही कशाला रडताय, काळजी नका करू, हे बघा सगळं काही व्यवस्थित होणार आहे. पार्थ दादाचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि घरातल्या सगळ्यांचाच तुमच्यावरती खूप विश्वास आहे. त्यामुळे कोणीही काहीही संशय घेणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पार्थ दादा, खरंच सांगतो, त्याचा तुमच्यावर भरपूर विश्वास आहे आणि तो तर तुमच्या आता हातात हात घेऊन वाट पाहत असणार आहे. मग तुम्ही का रडताय, हसा, आज तुमचं लग्न आहे. तर दुसरीकडे आता पार्थचे आणि काव्याचे लग्नाचे विधी सुरू असतात. गुरुजी हे त्यांना दोघांना सांगतात की तुम्ही पळीने ह्या अग्निकुंडामध्ये पाणी सोडायचं आहे. आता पार्थ
तो पळी हातात घ्यायला लागतो, पण काव्याने काही त्याच्या हाताला हात लावलेला नसतो. गुरुजी सांगत असतात, वधूने वराच्या हाताला हात लावायचा, पण काव्याचं लक्षच नसतं. मग आई स्वतःहूनच खाली बघते आणि काव्याचा हात हा पार्थच्या हाताला लावते. त्याबरोबर इकडे सगळ्यांनाच हे सगळं बघून वाईट वाटत असतं, कारण तिथे उपस्थित प्रत्येकाला ही गोष्ट माहीत असते की हे लग्न म्हणजे फक्त एक तडजोड झालेली आहे. यामध्ये ना प्रेम आहे ना भावना आहेत. त्यानंतर आता गुरुजींनी सांगितलेले विधी पार्थ आणि काव्या दोघंसुद्धा करायला लागतात आणि मग गुरुजी सांगतात, आता आपण कन्यादानाचा विधी करून घेऊया. कन्यादानाच्या विधीसाठी पार्थ काव्याला समोरासमोर बसवलं जातं आणि काव्याचे आईवडील कन्यादानाचा विधी पूर्ण करतात. त्यानंतर लगेचच इकडे गुरुजी सांगतात की आता आपण मंगळसूत्र घालण्याचा विधी पूर्ण करूयात. त्याबरोबर पार्थची आई मंगळसूत्र आणून पार्थकडे देते. पार्थ त्याच्यावरती हळदी कुंकू वाहतो आणि मग आता ते मंगळसूत्र पार्थ काव्याच्या गळ्यात घालणार असतो. पण मंगळसूत्र बघितल्याबरोबर पार्थला लगेचच नंदिनीच्या आणि त्याच्या साखरपुड्याची आठवण येते. साखरपुड्यामध्ये एक छोटासा प्रॉब्लेम झालेला असतो आणि तो म्हणजे असा की नंदिनी जी अंगठी पार्थच्या बोटात घालणार असते ती अंगठी पार्थच्या बोटात जात नसते. त्यावरती नंदिनी म्हटली होती की आता आमचं लग्न हे ठरलेलंच आहे, ते होणारच. ह्या साखरपुडा ही फक्त त्याची एक खून आहे आणि ही अंगठी त्यातली एक छोटीशी गोष्ट. मग ती नाही गेली बोटात तरी काय फरक पडतो, दुसऱ्या बोटात आपण घालू शकतो. तर दुसरीकडे आता पार्थ हा काव्याच्या गळ्यामध्ये इच्छा नसतानाही मंगळसूत्र टाकतो. त्याचा हात धजावत नसतो. मग त्याची आई ही त्याच्या हाताला हात लावते आणि मग कसंबसं पार्थ काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र घालून देतो. त्यानंतर आता सप्तपदीला उभं राहिल्याच्या नंतर पार्थ काव्याला हात पुढे करतो. काव्या पार्थच्या हातामध्ये इच्छा नसतानाही आपला हात देते. तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनी दोघं जण हॉलवरती पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात, पण त्या दोघांना बिचाऱ्यांना माहीतच नसतं की इथे सगळं काय सुरू आहे. तर आता इकडे पार्थ आणि काव्या दोघंही सप्तपदींना सुरुवात करतात. सप्तपदी घेत असताना दोघांच्याही मनात काहीच भावना नसतात किंवा दोघंही कोणतीच वचनं वगैरे एकमेकांना देत नसतात. आता चुकून अचानक काव्याचा तोल जात असतो, तिला चक्कर यायला लागते. त्याबरोबर पटकन तिला तिची आई सावरते. त्यानंतर काव्या आणि पार्थ पुढे पुढे चालायला लागतात. मग 3 फेऱ्या पूर्ण झाल्याबरोबर लगेचच पार्थची आई ही काव्याला पुढे करते आणि पार्थला मागे करते, कारण सप्तपदीमध्ये वधूने 3 फेर मारायचे आणि वराने 4 हा नियम असतो. तर दुसरीकडे आता लगेचच इकडे कसेबसे करत जीवा आणि नंदिनी हे हॉलपर्यंत पोहोचलेले असतात. दोघं पण पटापट गाडीतून बाहेर उतरतात आणि लगेचच लग्नाच्या ठिकाणी जायला निघतात. पण रेड कार्पेटमध्ये पाय अडकून नंदिनी चुकून खाली कोसळते. त्याबरोबर लगेचच जीवा तिच्याकडे येतो आणि तिला उठवतो. त्यानंतर लगेच आता जीवा आणि नंदिनी पुन्हा एकदा जीवाच्या आकांताने पळत हॉलपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतात. पण तोपर्यंत पार्थ आणि काव्याचे सप्तपदीचे विधीसुद्धा पूर्ण झालेले असतात आणि आता लगेचच गुरुजी हे सांगत असतात की आजपासून हे दोघं नवरा बायको झालेले आहेत. आता हे ज्यावेळेस पार्थ आणि काव्य ऐकतात त्यावेळेस पुन्हा एकदा ते दोघं एकमेकाकडे बघत असतात. इतक्यात त्या ठिकाणी जीवा आणि नंदिनी पोहोचलेले असतात. पार्थ आणि काव्याला हे असं समोर बघून जीवा आणि नंदिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर आता इकडे बाकी सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळ्यांना वाटत असतं की नंदिनी परत येणार नाही, पण नंदिनी सर्वांच्या समोर येऊन आता उभी राहिलेली असते. तर दुसरीकडे पार्थ आणि काव्याला सुद्धा काही सुचत नसतं की आपण आता काय बोलणार. ते दोघंसुद्धा एकमेकाच्या तोंडाकडे बघत असतात. त्याबरोबर लगेचच जीवा हा येतो आणि काव्याच्या पुढ्यात उभा राहतो. त्याबरोबर नंदिनी येते आणि लगेचच पार्थच्या समोर उभी राहते. आता दोघंही काय बोलत नसतात. त्याबरोबर लगेच इकडे नंदिनी ही बोलायला सुरुवात करते, हे सगळं तुम्ही काय केलं. त्याबरोबर लगेचच इकडे आता काव्या ही पार्थकडे बाजू करते आणि नंदिनीसमोर पार्थच्या बाजूला उभी राहते. तर आता नंदिनी ही म्हणत असते, मी आले नाही म्हणून तुम्ही पार्थबरोबर काव्याचं लग्न लावून दिलं, असं का वागलात तुम्ही. त्याबरोबर आता काव्याला हे सगळं असह्य होतं आणि काव्या ही तिकडनं पळत खोलीत निघून जाते. आता लगेचच काव्याच्या मागोमाग
जीवासुद्धा खोलीत आलेला असतो. आता जीवा खूप जास्त चिडलेला असतो. घडलेल्या प्रसंगामुळे त्याला राग आलेला असतो. त्याने एवढं जीवावरती खेळून नंदिनीला वाचवलेलं असतं. आणि इकडे राहून काव्याने काय केलं तर काव्याने पार्थ दादाबरोबर लग्न केलं. आता कसंबसं करून जीवाला समजावण्याचा प्रयत्न काव्या करत असते. काव्या त्याला सांगत असते, जीवा प्लीज ऐकून घे माझं, विश्वास ठेव माझ्यावरती, मी हे लग्न नाही मानत, ऐकून घे. त्याबरोबर जीवा हा काव्याला म्हणत असतो, हो नाही मानत ना तू हे लग्न. त्यावर काव्या सांगते, खरंच नाही मानत, तुझ्यासाठी मी काही करू शकते. जीवा म्हणतो, नक्की माझ्यासाठी तू काही करू शकतेस काव्या. त्यावर काव्या जीवाला सांगत असते, हो जीवा काही करू शकते मी तुझ्यासाठी. त्याबरोबर लगेचच जीवा हा एकही क्षणाचा वेळ न घेता लगेचच काव्याला सांगतो की तू हे तुझं मंगळसूत्र काढून टाक. त्याबरोबर काव्या ही तिच्या मंगळसूत्राला हातात पकडून मंगळसूत्राकडे पाहायला लागते. आणि हा एपिसोड इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, कारण हे व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला खूप कष्ट लागतात आणि तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला आणखीन जास्त उत्साह मिळत असतो ह्या नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. त्याचबरोबर चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पटापट मिळत राहील आणि सगळ्या एपिसोडचा आनंद तुम्हालासुद्धा अगदी मनमोकळेपणाने आणि छान पद्धतीने घेता येईल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करा आणि आवडल्याची कमेंटसुद्धा करत चला. त्याचबरोबर तुम्हाला आता कोणती जोडी सगळ्यात जास्त आवडते, पार्थ आणि काव्याची की जीवा आणि नंदिनीची, ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, घरच्यांनी हे सगळं काही जे केलं म्हणजेच पार्थ आणि काव्याचं लग्न लावून दिलं, ते काम योग्य केलं की चुकीचं केलं? त्यांनी थोडा वेळ का होईना पण नंदिनीची आणि जीवाची वाट पाहायला हवी होती का? त्यांनी स्वतःच्या मुलीवरती विश्वास ठेवायला हवा होता का? की हे असं घाई गडबडीने त्यांनी काव्याचं आणि पार्थचं जे काही लग्न लावलं आहे ते चांगलं केलं आहे का? आता खरं तर बघायला गेलं तर कोणालाही ही गोष्ट माहीत नाही की पार्थचं आणि नंदिनीचं एकमेकावरती हळूहळू प्रेम होत होतं किंवा जीवाचं आणि काव्याचं एकमेकांवर प्रेम होतं. कदाचित जर काव्याने आणि जीवाने ही गोष्ट अगोदरच आपल्या घरातल्या सगळ्या सदस्यांना सांगून ठेवलेली असती तर त्यांचं लग्न झालं असतं. पण काव्याने जीवाला ही गोष्ट घरात सांगण्यापासून थांबवलं होतं, जेणेकरून पहिल्यांदा त्यांचं शिक्षण पूर्ण व्हावं, तिने IAS व्हावं आणि जीवाने सुद्धा स्वतःच्या पायावरती उभं राहावं, काहीतरी करावं. पण आता त्यांच्या या चांगल्या निर्णयामुळे त्यांच्या दोघांच्याही आयुष्याच्या वाटाघाटी झालेल्या आहेत. दोघांच्या म्हणण्यापेक्षा आपण चौघांच्या म्हटलो तरीसुद्धा चालेल, कारण आता त्याच घरामध्ये जिथे काव्या पार्थची बायको म्हणून जाणार आहे, तिथेच नंदिनी ही जीवाची बायको म्हणून जाणार आहे. मोठी बहीण ही आता धाकटी जाव म्हणून आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि धाकटी बहीण ही आपल्याला मोठी जाव म्हणून पाहायला मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणायला गेलं तर खरं तर आता जीवा आणि नंदिनी या दोघांचंही एकमेकाबरोबर ट्युनिंग कसं जमणार आणि काव्याचं आणि पार्थचं ट्युनिंग कसं जमणार हे पाहणं रंजक ठरणार. कारण खरं बघायला गेलं तर पार्थला ही एक समंजस, शांत, घराला सांभाळून घेणारी अशी बायको हवी होती, कारण त्याला देशमुखांसाठी घरातली मोठी सून हवी होती. पण आता आपली काव्या तर थोडीशी मस्तीखोर, थोडीशी खोडखर आणि स्वतःच्या स्वप्नांच्या मागे पळत राहिली एम्बिशियस मुलगी आहे. तर आता इकडे आपले जीवाला एक खोडखर, मस्तीखोर, ॲम्बिशियस, छान काम करणारी, कपडे वापरणारी अशी मुलगी हवी असते आणि ती त्याच्या समोर म्हणजेच त्याची काव्य असते. पण आता तो नंदिनी बरोबर लग्न करत असतो आणि नंदिनी ही एक सरळ, साधी, सोपी, साधे कपडे वापरणारी, खूप समंजस, सगळ्यांवरती प्रेम करणारी, सगळ्यांची काळजी करणारी अशी मुलगी असते. आता चौघांचेही स्वभाव हे म्हणजे अगदीच एकमेकाच्या विरुद्ध असतात. म्हणजे आता पाहणं तर हे रंजक ठरणार की नेमकं एकमेकाबरोबर जुळवून घेत, एकमेकाला सावरून घेत, सांभाळून घेत कसं ह्यांचं नातं पुढे चालणार, कसं पुढे टिकणार. आणि त्याहूनही महत्त्वाचं हे की आता काव्याचं आणि पार्थचं लग्न तर घरच्यांनी जबरदस्तीने लावून दिलं, कारण त्यांच्यासमोर खूप मोठी मजबुरी होती. लोक दांडूक घेऊन आणि बायका हाताला काळं फासून उभ्या होत्या. पण आता हे लोक जबरदस्तीने
लावून देणार का नंदिनीचं आणि जीवाचं लग्न, की नंदिनी आणि जीवा स्वतःहून आपल्या मर्जीनेच लग्न करणार? मला तर असं वाटतं की कदाचित आता जीवा ज्यावेळेस काव्याला तुझं हे मंगळसूत्र तू काढून टाक, तू लग्न मानत नाहीस, मग मंगळसूत्र कशाला असं म्हणेल आणि काव्या मंगळसूत्र काढायला नकार देईल, त्यावेळेस जीवा हा रागात जाऊन आता नंदिनी बरोबर मी लग्न करणार असं म्हणेल, असं कदाचित मला तरी वाटतं. पण जर जीवाने हे असं काहीतरी केलं तर तो स्वतःच्या हातानेच उगाच स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून देईल आणि त्याचबरोबर नंदिनीचं आयुष्यही तो उद्ध्वस्त करेल. पण मित्रांनो, आता ह्या दोघांचंही लग्न झाल्यावरती घरामध्ये ज्यावेळेस मोठी बहीण धाकटी जाऊ आणि धाकटी बहीण मोठी जाऊ म्हणून वावरतील तेव्हा हे कसं दिसेल, आणि त्याचबरोबर ज्यावेळेस गृहप्रवेश होऊन चौघंही घरात जातील त्यावेळेस नंदिनी पार्थ बरोबर काव्याला बघून काय फील करेल, आणि त्याचहून महत्त्वाचं जीवा, ज्याचं जीवापाड प्रेम काव्यावर होतं आणि काव्याचं सुद्धा जीवापाड प्रेम जीवावरती होतं, आणि आता ते दोघं जण जेव्हा एकमेकासोबत न बघता नंदिनी आणि पार्थ बरोबर बघतील त्यावेळेस त्यांच्या मनात नक्की कोणती कालवाकालव होईल. तुम्हाला काय वाटतं ते सगळंच आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणती जोडी जास्त आवडते ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. घरच्यांनी आधी जबरदस्तीने लग्न लावून दिलं आणि आता हे घरचे उगाच रडत बसलेले आहेत, हे योग्य करतायत का ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आता जीवा आणि काव्या हे एकमेकांसमोर उभे आहेत मंडपात, ते दोघं एकमेकांसमोर काय रिॲक्ट होणार. आता चुकून जीवाच्या तोंडून सगळ्यांसमोर जर खरं गेलं की काव्यावरती माझं प्रेम होतं तर काय होईल, आणि पार्थ कधीतरी मग काव्याला त्याची बायको म्हणून एक्सेप्ट करू शकेल का? तुम्हाला काय वाटतं ते सगळंच आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि पुढच्या इंटरेस्टिंग एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, आता आपण पाहतोय खरं की जीवा आणि नंदिनीला खूप मोठा धक्का बसलाय, पण हे दोघं हा धक्का कसा पचवणार हे पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या बरोबर नेहमीच राहावं लागेल. चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, बेल आयकॉन प्रेस करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला सतत नोटिफिकेशन्स मिळत राहतील आणि पुढच्या एपिसोडमध्ये काय घडतंय याचे अपडेटसुद्धा घेता येतील. मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबूया, कारण आजच्या भागात इतकंच घडलेलं आहे. आता पुढे नेमकं काय घडणार आणि सगळ्यात महत्त्वाचं जीवा आणि नंदिनीचं लग्न कसं होणार आणि का होणार हे आपल्याला पाहायचं असेल तर पटापट खरोखर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि आमच्या चॅनलवरच्या व्हिडिओ कंटिन्यू नक्की पहा. धन्यवाद.